आणि एकदा का तुम्ही तिथे गेले की तुम्ही त्या ग्रॅज्युएशन मध्ये नेमकं काय करणार आहे त्याच्यावर तुमचं फ्युचर अवलंबून असतं. काही विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे इंजिनिअरिंग करायचं आहे आणि त्यानंतर लगेच जॉब पाहिजे, कारण आर्थिक परिस्थिती घरची तुम्हाला जास्त काळ शिकण्यासाठी देणार नाही, तुमच्याकडे टाइम कमी आहे. तुम्ही इथं CSIT करण्यापेक्षा 40 नंबरच्या 50 नंबरच्या 60 नंबरच्या कॉलेजला CSIT करण्यापेक्षा भले त्या टेक ब्रँचेस असू देत, पण तुम्ही त्याऐवजी 8 नंबरच्या कॉलेजला जर सिव्हिलची ब्रँच घेतली, जर ENTC ची ब्रँच घेतली किंवा तुम्ही त्या ठिकाणी मेकॅनिकलची ब्रँच घेतली, ज्याला आपण कोर ब्रँचेस म्हणतो, तरी सुद्धा तुम्ही प्लस आणि खास करून नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या YouTube चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, कायम या दिवसामध्ये एक प्रश्न सध्या विद्यार्थ्यांमार्फत विचारला जातोय, तो म्हणजे सर कॅप राऊंड प्रोसेस तर सुरू होणार आहे, पण मग ब्रँच घेऊ की कॉलेजला महत्त्व देऊ? आणि हा जो प्रश्न आहे अनेक विद्यार्थ्यांच्या मनातला प्रश्न आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं काय, ब्रँच महत्त्वाची की कॉलेज? या प्रश्नाचं उत्तर खरं तर तुम्हाला अगोदर पुढच्या गोष्टीचा विचार करावा लागेल की तुम्ही इंजिनिअरिंग नंतर नेमकं काय करणार आहे. सो तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर नेमके काय करायचे आहे त्यावर या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत. मग सर मी आत्ताच हा विचार कसं काय करणार, मी तर अजून इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला नाही, साहजिकच तुमच्या मनात हा प्रश्न असणार आहे. पण एक लक्षात घ्या, आज जर आपण त्या गोष्टीचा निर्णय नाही घेऊ शकलो तर भविष्यात तरी कसा घेणार? कारण तुम्ही आता डिसाईड करणार आहेत की तुम्हाला कुठली ब्रँच हवी आहे, कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय, आणि एकदा का तुम्ही तिथे गेले की तुम्ही त्या ग्रॅज्युएशन मध्ये नेमकं काय करणार आहे त्याच्यावर तुमचं फ्युचर अवलंबून असणार आहे. म्हणजे भविष्यात तुम्हाला जे काही करायचंय, जॉब करायचा आहे, बिझनेस करायचा आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करायची किंवा रिसर्च करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी ग्रॅज्युएशन नंतर आहेत. म्हणून मग ब्रँच महत्वाची का कॉलेज महत्वाची हे ठरवण्यासाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन नंतर काय करायचे आहे या प्रश्नाचं उत्तर आज अगोदर ताबडतोब शोधावं लागेल. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधल्यानंतरच येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये आपली जी कॅप राऊंड प्रोसेस सुरू होणार आहे त्याच्याकडे आपण जाणार आहे. सो या व्हिडिओचा फर्स्ट पार्ट असणार आहे माझा की ब्रँच महत्वाची का कॉलेज महत्वाचे. तर सगळ्यात महत्वाचं, ग्रॅज्युएशन नंतर तुम्ही इंजिनिअरिंग नंतर काय काय करणार आहेत त्याचा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला सांगतो की काही विद्यार्थी काय करतायत आणि काही विद्यार्थी काय करतायत. पहा, काही विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे की इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांना PhD करायचंय, रिसर्च करायचं आहे एखाद्या फील्डमध्ये किंवा मास्टर्स डिग्री घ्यायची, म्हणजे त्यांना इनोव्हेटिव्ह काम करायचंय, काहीतरी क्रिएटिव्ह करायचंय, काहीतरी समाजाला भर टाकणारी एखादी मोठी गोष्ट त्यांना शोधायची, डिस्कवर करायची किंवा अशी एखादी टेक्नॉलॉजी डेव्हलप करायची, त्यासाठी त्यांना मास्टर्स करायचं, रिसर्च करायचं. सो अशा विद्यार्थ्यांना जी घरून आर्थिक सपोर्ट आहे तो चांगला असायला पाहिजे. सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे, PhD मास्टर्स करणं, रिसर्च करणं, त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की ग्रॅज्युएशन नंतर, इंजिनिअरिंग नंतर त्वरित तत्काळ ताबडतोब तुम्हाला जॉबची अपेक्षा ठेवता येणार नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे सगळं करण्यासाठी तुमच्याकडे इंटरेस्ट असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला या फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तरच तुम्ही इकडे या, अन्यथा मास्टर्सला, रिसर्चला, इनोव्हेशनला तुम्ही नाही आले तरी चांगलं, मी स्पष्ट बोलतोय. कारण इथं तुमचा इंटरेस्ट असेल तरच तुम्ही लाईफ टाइम या ठिकाणी काम करू शकताय. आता दुसरा मुद्दा, काही विद्यार्थ्यांचं टार्गेट आहे इंजिनिअरिंग करायचंय आणि त्यानंतर लगेच जॉब पाहिजे, कारण आर्थिक परिस्थिती घरची तुम्हाला जास्त काळ शिकण्यासाठी देणार नाही, तुमच्याकडे टाइम कमी असेल. त्यामुळे काही विद्यार्थी साहजिकच जॉबचा ऑप्शन समोर ठेवून या इंजिनिअरिंग फील्डकडे जाण्यासाठी कॅप राऊंड प्रोसेस मध्ये उतरणार आहेत. तिसरी कॅटेगरी स्टुडंटची, काही विद्यार्थ्यांना MBA करायचंय, मास्टर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, आणि त्यासाठी त्यांना बिझनेस करायचा भविष्यामध्ये, तर हा एक वर्ग विद्यार्थ्यांचा असणार आहे. त्यांच्यासाठी सुद्धा काय महत्वाचं ते मी सांगणार आहे. आता काही विद्यार्थी इंजिनिअरिंगला फक्त एक बॅकअप प्लॅन म्हणून बघत आहेत, कारण त्यांना इंजिनिअरिंग नंतर एकतर MPSC ची तयारी करायची किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये UPSC ची पण तयारी करायची. सो असा एक विद्यार्थी वर्ग असणार आहे जो की या ठिकाणी पण असणार आहे. आणि या सगळ्यांमध्ये असा एक कॅटेगरी ऑफ स्टुडंट असणार आहे जो की इंजिनिअरिंग नंतर रायटर बनू इच्छितो, ऑथर बनू इच्छितो, कंटेंट क्रिएटर त्याला बनायचं आहे, किंवा एंटरप्रेन्योरशिप मध्ये तो उतरणार आहे, किंवा तो स्टँड अप कॉमेडियन होणार आहे, किंवा तो आर्टिस्ट बनणार आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असू शकतात. म्हणजे विद्यार्थी एक प्रकारचा नाही,
वेगवेगळ्या प्रकारचे स्टुडंट्स या ठिकाणी कॅप राऊंड प्रोसेस मध्ये करणार आहेत. तुम्ही नेमके याच्यामध्ये कुठं क्लासिफाय होता हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. सो परत एकदा विचार करा, हा टेबल तुमच्या सगळ्यांसाठी कॅप राऊंडला जाण्याच्या अगोदर अत्यंत महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला रिसर्च करायचा आहे, तुम्हाला जॉब करायचा आहे, तुम्हाला बिझनेस मध्ये जायचं आहे, तुम्हाला एमपीएससी यूपीएससी तयारी करायची आहे का तुम्हाला रायटर, ऑथर, एंटरप्रेन्योर, कॉमेडियन, कंटेंट क्रिएटर बनायचं आहे, आर्टिस्ट बनायचं आहे, ह्याचा निर्णय तुम्ही आज घ्यावा लागेल. कारण तुमचं जिकडे इंटरेस्ट असेल त्याच्यानुसार तुम्हाला पुढे जायचं. आता जाऊया आपण तुमचं जे कन्फ्युजन आहे ब्रँच वर्सेस कॉलेज. सर नेमकं काय निवडू? आता आपण बघूया या व्हिडिओचा पार्ट 2. पहा, ब्रँच महत्वाची आहेच, कोणतीही गोष्ट वाया जाणारी नाही. ब्रँच पण महत्वाचे आहे, कॉलेज देखील महत्वाचं आहे. सर तुम्ही असं कसं म्हणताय? बघा, ज्यावेळी तुमचा इंटरेस्ट खूप महत्वाचा आहे, इंजिनिअरिंग फील्ड मधला तुम्हाला सिव्हिल मध्ये इंटरेस्ट आहे, कन्स्ट्रक्शन मध्ये इंटरेस्ट आहे, किंवा तुम्हाला स्किल डेव्हलप करायचं आहे, रिसर्च मध्ये जाण्याची इच्छा आहे, नॉलेज मिळवण्याची इच्छा आहे, डाईव्ह डीप इनटू द नॉलेज, तर त्यावेळी तुम्हाला ब्रँचच महत्वाचे आहे. तुम्हाला सीएस मध्ये करिअर करायचं आहे तर ऑलरेडी तुम्हाला मॅथमॅटिक्स मध्ये इंटरेस्ट असला पाहिजे मित्रांनो. परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रोबॅबिलिटी या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला 11वी 12वी मध्ये इंटरेस्ट असेल डिस्क्रीट मॅथमॅटिक्स मध्ये तर निश्चितपणे तुम्ही सीएसआयटी ची ब्रँच घेऊ शकता. जर तुम्हाला हीट, लॉज, प्रिन्सिपल्स, मेकॅनिक्स या सगळ्या फिजिक्सच्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असेल 11वी 12वी मध्ये, तुम्ही तो आता शोधायचा आहे. हा व्हिडिओ बघत असताना एकदा फ्लॅशबॅक करा. 11वी 12वी मध्ये नेमकं तुम्हाला कुठल्या सब्जेक्ट मध्ये इंटरेस्ट होता? केमिस्ट्री मध्ये, केमिकल थर्मोडायनामिक्स मध्ये होता, लॉज मध्ये होता, तर त्यावेळी तुम्ही कोर ब्रँचेस मध्ये मेकॅनिकलची ब्रँच घेऊ शकता किंवा सिव्हिलची ब्रँच घेऊ शकता. आणि ह्या ब्रँचेस एव्हरग्रीन ब्रँचेस आहेत. ह्यांचा एक तर राईज अप पण बूम नाहीये, एकदम फास्ट पण वाढत नाही आणि ह्या डाऊन पण नाही. हा, पॅकेजेस यांचे ऍव्हरेज आहेत, सीएसआयटी पेक्षा यांच्या प्लेसमेंट किंवा पॅकेजेस थोडे कमी आहेत, परंतु निवडच याला जॉब नाहीये किंवा प्लेसमेंट नाहीये असं म्हणता येत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, जसं सीएसआयटी आहे, मेकॅनिकल सिव्हिल आहे, तसं तुम्हाला जर 11वी 12वी मध्ये फिजिक्स मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये इंटरेस्ट होता किंवा इलेक्ट्रिक सर्किट्स मध्ये इंटरेस्ट आहे, सेमीकंडक्टर्स मध्ये इंटरेस्ट आहे, तर तुम्हाला ओरिजिनली ईएनटीसी किंवा इलेक्ट्रिकल्स या ब्रँच मध्ये पण इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो. सो मी तुम्हाला इंटरेस्टचा विषय सांगितला की हाऊ टू फाइंड आउट युअर इंटरेस्ट. तुम्ही 11वी 12वी मध्ये काय काम केलंय नेमकं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स मध्ये, त्याच्यावरून थोडंसं या 2-4 दिवसामध्ये अनालिसिस करा की कुठले चॅप्टर्स तुम्हाला आवडत होते, कुठल्या फील्ड मध्ये फ्युचर मध्ये तुम्हाला काम करायला आवडेल. जर इंटरेस्ट तुम्हाला पर्टिक्युलरली या ठिकाणी येत असेल तर निश्चितपणे तुम्ही ब्रँचला प्राधान्य द्यायचंय आणि शक्यतो टॉप कॉलेजच्या ब्रँचला प्राधान्य द्यायचंय. कारण लोअर कॉलेजेस मध्ये तुम्ही जरी ब्रँचला गेला तरी तेवढ्या प्रमाणात प्लेसमेंट किंवा तेवढ्या प्रमाणात तुम्हाला जो बेनिफिट व्हायचा आहे पॅकेजेसचा तो होत नाही लोअर लेवलच्या कॉलेजला, ज्याला आपण टियर 2 किंवा टियर 3 चे कॉलेजेस म्हणतो. त्यामुळे ब्रँच महत्वाचे आहे पण कॉलेज पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण का कॉलेजमध्ये सगळ्यात महत्वाचं जर टॉप 10 कॉलेजेस असतील, ज्याला आपण मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं टियर 1 कॉलेज, सीओईपी असेल, बीजेटी असेल, पीआयसीटी असेल, बीआयटी असेल, क्वीन्स कॉलेज असेल, पीसीसीओई असेल, डीआर पाटील आकुर्डी असेल, हे टॉप 10 कॉलेजेस आहेत. या कॉलेजेसची ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती खूप जास्त आहे. तुम्ही सहज त्यांचे जे प्रोफेसर्स आहेत ते ग्रेट प्रोफेसर्स आहेत, त्यांचं टीचिंग, त्यांचं स्टुडंट सोबतचं कम्युनिकेशन, त्यांचं जे नेटवर्क आहे त्या कॉलेजचं ते खूप जास्त आहे. प्लेसमेंट जे आहे ते खूप जास्त प्रमाणात आहेत आणि पॅकेजेस पण सर्व विद्यार्थ्यांना ऍव्हरेज पॅकेजेस, ज्याला आपण हायेस्ट नाही, ऍव्हरेज म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना पॅकेजेस पण बऱ्यापैकी मिळतात. ॲल्युमिनी पॉवर त्या कॉलेजची खूप जास्त असते. म्हणून तुम्ही टियर 1, टियर 2, टियर 3 तिन्ही कॅटेगरीचे कॉलेजेस विचारात घ्या. जर तुमचं पर्सेंटेज, आता पहा कॉलेज पण सांगितलं मी आणि ब्रँच पण सांगितलं, दोन्हीही आपल्या आपल्या ठिकाणी आवश्यक आहेत. जर तुम्हाला रिसर्च मध्ये इंटरेस्ट नाही, जॉब आवश्यक आहे, तर तुम्ही कॉलेजला प्राधान्य द्यायचं. भले ब्रँच मध्ये कॉम्प्रोमाइज केलं तरी चालतंय. ब्रँच सीएसआयटीचा असावं असं काही नाही. पहा मित्रांनो, एक साधा फॉर्म्युला सांगतो तुम्हाला. आता कशाला कन्सिडर करायचं नाही ते तर सांगतोच मी, की तुम्ही हायेस्ट पॅकेज मिळतंय म्हणून ते कॉलेज डिसाइड करायचं किंवा कॅम्पस खूप मोठा आहे. हे पहा, असे कॅम्पस जे असतात ना ते पैशाच्या जीवावर उभे पण करता येतात.
पण त्या कॉलेजची क्वालिटी ही पैशाची जीवावर नाही उभी करता येत मित्रांनो. फक्त कॅम्पस मोठा आहे म्हणून ते कॉलेज निवडलं तर ते निवडू नका. एखाद्याच विद्यार्थ्याला खूप जास्त पॅकेज आहे, बाकीच्या विद्यार्थ्याला पॅकेजच मिळत नाही, जॉबच लागत नाही, प्लेसमेंटच होत नाही, तरी पण मग असं कॉलेज निवडू नका. लोकेशन, हा एक मुद्दा आहे. बऱ्याच विद्यार्थी मित्रांना असं वाटतंय की मला पुण्यातच इंजिनिअरिंग करायचंय, मला मुंबईलाच इंजिनिअरिंग करायचंय, मला अमुक एका ठिकाणीच इंजिनिअरिंग करायचंय. असं नसतं बाळांनो. एक लक्षात घ्या, लोकेशन एवढं महत्वाचं नाही. समजा त्या लोकेशनला तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं पण त्या कॉलेजमध्ये प्लेसमेंट नाही, त्या कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थित नाही, त्या कॉलेजमधले प्रोफेसर टीच करत नाहीत व्यवस्थित, तर मला सांगा त्या सिटीमध्ये राहून तरी तुम्ही काय करणार? असं पण तुम्हाला ग्रॅज्युएशन मधून फार काही मिळणार नाही. म्हणून मग लोकेशनला फक्त लक्ष देऊ नका. त्यानंतर त्या कॉलेजमध्ये खूप जास्त संख्या आहे, बॅच मोठी आहे CSIT ची किंवा कॉम्प्युटरची दुसऱ्या कुठल्या ब्रँचची, त्याच्यावरून पण नका ठरवू. सो ह्या गोष्टी तर लक्षातच ठेवायचं. फक्त याच्याकडे बघून तो निर्णय घ्यायचा नाही. मी जे सांगितलं कॉलेजच्या कुठल्या गोष्टी चेकआउट करायच्या, तर ह्या सगळ्या गोष्टी चेकआउट करायच्या. ब्रँड व्हॅल्यू कशी आहे, प्रोफेसर्स कसे आहेत, टीचिंग होतं का, प्लेसमेंट्स होतात का, अल्युमिनी पॉवर कसे, त्या कॉलेजचं नेटवर्क कसं आहे, सिनियर्सला भेटा तिथल्या, त्यांच्याशी संवाद साधा, ते तुम्हाला योग्य निर्णय देतात 100%. ओके. आता एक एक्झाम्पल मला तुम्हाला सांगायचं होतं की सपोज तुमची ही कॉलेज लिस्ट आहे. आता तुम्ही ऑप्शन फॉर्म मध्ये कॉलेज लिस्ट बनवली कॅप 1 साठी, ठीक आहे. आपण कॅप 1 साठी सॅम्पल लिस्ट म्हणतोय आणि त्याच्यामध्ये तुम्ही कॉलेजचे प्रेफरन्सेस दिलेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 अँड सो ऑन. समजा तुम्ही असं लिहिताय आणि इथं 40-41 पर्यंत आलो. पहा, ही तुमची कॉलेजची लिस्ट आहे. अप टू 300 कॉलेजेस अँड ब्रांचेस आपण फिलअप करू शकतो. सपोज तुम्हाला 40 नंबरच्या कॉलेजला कॅप राउंड 1 ला तुम्हाला कॉम्प्युटर सायन्सची ब्रांच मिळाली, सपोज मिळाली, आणि त्याच ठिकाणी तुम्हाला एक 8 नंबरच्या कॉलेजला तुम्हाला जर समजा सिव्हिलची ब्रांच मिळत असेल, तर तुम्ही विचार करा. आता हे जे कॉलेजेस आहेत कोणते, हे टॉप 10 मधले कॉलेज ज्याला आपण टियर 1 कॉलेज म्हणूयात, आणि हे जे 40 नंबरचं कॉलेज आहे ते टियर 3 कॉलेज आहे. तुमच्या लिस्ट मध्ये तुम्ही चॉईस करून लिहिलेले. साहजिकच तुम्ही इथं CSIT करण्यापेक्षा 40 नंबरच्या 50 नंबरच्या 60 नंबरच्या कॉलेजला CSIT करण्यापेक्षा भले त्या टेक ब्रँचेस असू देत, पण तुम्ही त्याऐवजी 8 नंबरच्या कॉलेजला जर सिव्हिलची ब्रँच घेतली, जर ENTC ची ब्रँच घेतली, किंवा तुम्ही त्या ठिकाणी मेकॅनिकलची ब्रँच घेतली, ज्याला आपण कोर ब्रँचेस म्हणतो, तरी सुद्धा तुम्ही प्लस मध्ये राहणार. आणि खास करून जर तुम्हाला ब्रँच मध्ये इंटरेस्टच नाही, रिसर्चला जायचंच नाही, इनोव्हेशनचा तुमचा पार्टच नाही, जॉब तुम्हाला मस्त आहे, इंजिनिअरिंग झालं की तुम्हाला तुमच्या आई वडिलांना मदत करायची आहे, आर्थिक हातभार लावायचा आहे, तर अशा वेळी तुम्ही कॉलेजच्या ब्रँड व्हॅल्यूला म्हणजे कॉलेजलाच प्राधान्य दिलेलं चांगलं आहे. कारण ही कॉलेजेस टॉप 10 कॉलेजेस आहेत. इथं तुम्ही ब्रँचला कॉम्प्रोमाइज पण केलं तरी पण चालेल. येते लक्षात. सो ही साधी गोष्ट आहे की तुमची गरज नेमकी काय आहे विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरून तुम्हाला सोल्युशन मिळणार आहे. फार काही तुम्हाला सांगत नाही, तुम्ही खरंच या सगळ्या गोष्टीतून आता हुशार होणारच आहे. फक्त कॅप राउंड प्रोसेसला जाण्यापूर्वी या व्हिडिओमधील ह्या गोष्टीचा निश्चितपणे विचार करा की तुम्ही नेमकी कुठे येत आहे, लाईफ टाइम तुमचा पर्पज काय आहे या डिग्री मधून. एकदा का तुम्हाला ह्याचा आन्सर मिळाला ना, तुम्ही आपोआप ठरवू शकता. पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना आता MPSC UPSC करायचं, मग त्या विद्यार्थ्यांनी CSIT मध्ये जायची गरजच नाही. सिव्हिल ब्रँच घेऊन सुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. असंही ते ऍडमिनिस्ट्रेशनला जाणार, गव्हर्नमेंट सर्व्हिसला जाणार, त्यामुळे सिव्हिल मेकॅनिकल पण अशा विद्यार्थ्यांना चालतं. आता जे रायटर होणार आहेत, कंटेंट क्रिएटर होणार आहेत, आर्टिस्ट होणार आहेत, त्यांना कशाला CSIT ची गरज आहे? जर तुमचं टार्गेट तसं काहीतरी असेल, इनोव्हेशन काहीतरी वेगळ्या फील्डमध्ये करायचंय, तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या कोर ब्रँचला जा, मेकॅनिकलची ब्रँच घ्या, सिव्हिलची ब्रँच घ्या, असं काही फरक पडत नाही. ओके. ज्यांना गव्हर्नमेंट जॉबच पाहिजे त्यांना सुद्धा कोर ब्रँचेस मध्ये जास्त स्कोप आहे. प्रायव्हेट सेक्टर मध्ये तुम्हाला प्लेसमेंट जास्त आहेत किंवा पॅकेजेस जास्त आहेत, तुम्हाला CSIT मधून प्रायव्हेट सेक्टर मध्ये जाता येईल. ओके. सो तुमचं टार्गेट काय आहे विद्यार्थी मित्रांनो, यावरती ह्या सगळ्या गोष्टी डिपेंड असणार आहेत. आय होप
तुम्हाला मला जे सांगायचंय ते नक्की समजलेलं असेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ पाठवा, कारण ते सुद्धा सध्या कन्फ्युज्ड आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सीईटीच्या कॅप्रॉन प्रोसेसच्या एका नवीन अपडेटसह. थँक्यू.